सात्वी, काय बनवायचं आज? आज आहे ना आपण जरासुद्धा अंड्याचा वापर न करता घरच्या पद्धतीची चिकन लॉलीपॉपची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण काही साहित्य बघणार आहोत. साहित्यामध्ये घेतले आहेत 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा चाट मसाला, 1 लिंबाचा रस इथे पिळून घेतला आहे, 1 चमचा, छोट्या 1 चमच्याने फूड कलर वापरला आहे, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट 2 चमचा, सोया सॉस 1 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा आणि ग्रीन चिली सॉस 1 चमचा वापरला आहे. तर इथे आपलं चिकन स्वच्छ धुवून असं वितळण्यासाठी कोरडं करून घेतलं होतं, वितळत ठेवलं होतं. त्यानंतर आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाचा रस आणि मीठ छान चिकनला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आंबटपणा आणि मिठाचं जे प्रमाण आहे ना ते चिकनला आतपर्यंत छान कोटिंग झालं पाहिजे. अशा पद्धतीने सुरुवातीला लिंबाचा रस आणि मिठाने चिकन छान चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. तर इथे आपले सगळे सॉसेस घालून घेणार आहोत, जसं की टोमॅटो, रेड केचप सॉस आणि सोया सॉस, ग्रीन चिली सॉस. तर इथे तुम्ही ग्रीन चिली सॉसऐवजी मिरचीचा ठेचा देखील घातला तरीही चालेल. तर इथे सर्व ड्राय मसाले देखील आपण या चिकनवर घालून घ्यायचं आहे. आणि इथे आज आपण ना अंडं न वापरताच आपल्याला हे चिकन लॉलीपॉप आज आपण तयार करून घेणार आहोत. तुम्हाला अंडं जर घालून घ्यायचं असेल तर तुम्ही यामध्ये 2 अंडी फोडून घालून घेऊ शकता, पण मला अंड्याचा वास आवडत नसल्यामुळे इथे मी फक्त चिकन लॉलीपॉप आपलं मसाल्यामध्येच तयार करून घेणार आहे. सगळा मसाला छान चिकनला कोटिंग करून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 तासासाठी हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे आपण लगेचच कॉर्नफ्लॉवर आणि मैदा अजिबात वापरायचा नाही. सुरुवातीला चिकनच पूर्ण आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मस्त चिकनचा मसाल्याचा वास खमंग असा येत आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे चिकन 3 ते 4 तासासाठी मॅरिनेट करून ठेवू शकता. नाहीतर साधारण अर्धा किंवा 1 तासासुद्धा मॅरिनेट केलं तरी चालेल. पण चिकन मॅरिनेट करणं खूप गरजेचं आहे, कारण की चिकनमध्ये ह्या सर्व मसाल्याचा चव उतरतो आणि चिकन हे चवीला खूप सुंदर असं लागतं. तर इथे आहे ना आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि मैदा इथे मी कमी वापरला आहे. साधारण 2 चमचे एवढा मैदा इथे वापरला आहे. मैद्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. तांदळाच्या पिठाने देखील आपले हे चिकन लॉलीपॉप आहे ना अतिशय छान कुरकुरीत होतात. चिकन लॉलीपॉपला आपला हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर छान कोटिंग करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला अंडं जर आवडत असेल तर तुम्ही अंडं घालू शकता. तर फूड कलर घातल्यामुळे आपल्या चिकन लॉलीपॉपला रंगसुद्धा सुंदर आला आहे. तर चिकन लॉलीपॉप आहे ना हाताने थोडंसं रोल करून घ्यायचे, म्हणजे गोल करून घ्यायचं आहे. जसं हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो तशा पद्धतीचं इथं आपलं तळताना चिकन दिसतं. तर इथे बघा उभे असे मी चिकन लॉलीपॉप सोडत आहे, म्हणजे जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतं तशा पद्धतीचं इथे आपल्याला तळून झाल्यानंतर चिकन दिसतं. तर एकदा का चिकन तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लॉलीपॉप्स आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. तर हे चिकन लॉलीपॉप आपल्याला गॅस लो टू मिडियम हीटवर ठेवून कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चिकन लॉलीपॉपची रेसिपी दाखवली आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने सगळे चिकन लॉलीपॉप फ्राय करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता साधारण चिकन लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनटं लागली आहेत, कारण की आपण लो टू मिडियम गॅस ठेवून चिकन लॉलीपॉप फ्राय करून घेतले आहे. जर गॅस मोठा ठेवून केला तर साधारण 5 ते 6 मिनटामध्ये इथे लॉलीपॉप आपले तयार होतात. लो टू मिडियम हीटवर हे आपले लॉलीपॉप छान कुरकुरीत येऊपर्यंत फ्राय करून घेतले आहेत. तर इथे बघू शकता रंग किती सुंदर आला आहे लॉलीपॉपला. तर घरच्या घरी इथे साध्या सोप्या पद्धतीने लॉलीपॉप फ्राय तयार झाली आहे. तर इथे चवीला इतकी खमंग लागते, खूप सुंदर असा वास घरभर दरवळत आहे लॉलीपॉपचा.
तर तुम्ही देखील अशा पद्धतीची लॉलीपॉपची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. चवीला खूप टेस्टी अशी लागते. तर तुम्हाला एक चिकन लॉलीपॉप मी तोडून देखील दाखवते. इथे बघू शकता चिकन आपलं आतपर्यंत असं छान शिजलं आहे आणि वरून जे चिकनचं कोटिंग आहे ना ते अगदी छान कुरकुरीत असं झालं आहे. तर तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. तर आता ऋत्वीसाठी इथे मी डिश तयार केली आहे चिकन लॉलीपॉपची आणि तिला देखील खायला दिलं आहे. तिला सकाळपासून चिकन लॉलीपॉप खायची इच्छा झाली होती. खूप वेळ वेट केल्यानंतर तिला आत्ता चिकन लॉलीपॉप भेटला आहे. यम्मी आहे का? चिकन लॉलीपॉपची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट. तर अशा पद्धतीची सिंपल लॉलीपॉप चिकन रेसिपी घरी नक्की ट्राय करा. चवीला एक नंबर आणि खूप सुंदर अशी लागते. तर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून लाईक आणि कमेंट करायला देखील अजिबात विसरू नका. आणि माझ्या या चॅनलला जॉईनसुद्धा तुम्ही करू शकता.